नमस्कार. गोष्टींच्या वाड्यावर तुमचं मनापासून स्वागत. काव्या तिच्या कुटुंबाबरोबर नुकतीच एका लहान गावातून बंगळुरूला म्हणजेच भारतातल्या कर्नाटक राज्याच्या राजधानीत राहायला आली आहे. वर्गात ती अगदी नवखी आहे. काव्याबरोबर आपण एका फुलपाखरांच्या उद्यानात जाणार आहोत. तिथे तिचे फुलपाखरांबरोबरचे भावबंध उलगडतात. शिवाय तिला एक नवी मैत्रीणही मिळते. कशी काय? बघूया, ऐकूया गोष्ट. फुलपाखरू हसलं ही गोष्ट लिहिली आहे माठंगी सुब्रमण्यम यांनी. चित्र काढली आहे लावण्या नायडू यांनी. मराठी अनुवाद केला आहे मीरा जोशी यांनी. प्रथम बुक्स आणि स्टोरी विवर कम्युनिटी घेऊन आलेत हे पुस्तक आपल्यापर्यंत. लायसन्स्ड अंडर CC बाय 4.0 लायसन्स. या गोष्टीची वाचन पातळी आहे 3. सगळेजण रांगेत उभे राहा. आज आपण बागेत जाणार आहोत, लैला मॅडमने वर्गात सांगितलं. सगळी मुलं गप्पा मारत एकमेकांचे हात धरून उभी राहिली. काव्या मात्र एकटीच उभी होती. सगळे बागेत जायला निघाले. चालता चालता लैला मॅडमने विचारलं, सुरवंट मोठं झाल्यावर त्याचं काय होतं? हे कोणाला माहिती आहे का? तुम्हाला सुरवंट म्हणजे माहिती आहे का काय आहे? काव्याला उत्तर ठाऊक होतं. आपण सांगावं का उत्तर? उत्सुकतेने तिच्या पोटात बाकबूक झालं. सांगावं का आपण उत्तर? काव्या आणि तिचं कुटुंब तिच्या गावातून नुकतेच बंगळुरूला राहायला आले होते. तिचे आई-बाबा एका बांधकामावर काम करत होते. सगळे तिथेच राहत होते. एखाद्या अर्धवट बांधलेल्या घरात राहणं खूप कठीण असतं. तिथल्या हवेला धुराचा वास यायचा आणि अखंड चाललेल्या वाहतुकीच्या आवाजानं झोपेचं खोबरंच व्हायचं. उंच उंच इमारती, इकडून तिकडे वेगाने धावणाऱ्या गाड्या आणि सतत कामात असलेले लोक. हे सगळं पाहून काव्याला आपण स्वतः खूप छोटं असल्यासारखं वाटत होतं. काव्याला शाळेत यायला एकच आठवडा झाला होता. अजूनपर्यंत ती वर्गातल्या कोणाशीच बोलली नव्हती. तिचे उच्चार ऐकून कोणी तिची थट्टा केली असती तर? किंवा याआधी ती कधीच कुठल्याच शाळेत गेली नव्हती, म्हणून तिला कोणी चिडवलं असतं तर? मग काव्याने एक खोलवर श्वास घेतला. उत्तर सांगायला हात वर केला. इतका गोंगाट असलेल्या बंगळुरू शहरात तिने गप्प राहून कसं चालेल? अजिबात नाही चालणार. सुरवंट मोठी झाल्यावर त्याची फुलपाखरं होतात, काव्यानं सांगितलं. बरोबर, लैला मॅडम म्हणाल्या. सुरवंट फक्त काही आठवडेच सुरवंट म्हणून राहतात, काव्या पुढे म्हणाली. या काळात ते सारा वेळ खात राहतात. मग ते खूप मोठे होते असतील ना? तिची वर्गमैत्रीण मेरी म्हणाली. हो ना, होतातच. भरपूर पानं खाल्ल्यावर सुरवंट स्वतःभोवती कोश विणतात. मग ते त्या कोशात राहतात. तिथं ते वाढतात आणि त्यांचे रूपच पालटते, काव्याने सांगितले. अगदी बरोबर, लैला मॅडम म्हणाल्या. जवळपास 2 आठवडे सुरवंट असे कोशामध्ये राहतात. नंतर बाहेर येतात ते फुलपाखरे होऊनच. अरे, आपण बागेत पोचलो सुद्धा, मेरी म्हणाली. समोरचं दृश्य पाहून साऱ्यांनी श्वासच रोखला. सगळा बाग रंगीबेरंगी फुलपाखरांनी गच्च भरून गेला होता. नदीच्या पाण्यासारखी निळीशार फुलपाखरे, सूर्यप्रकाशासारखी सोनेरी पिवळी फुलपाखरे, पिकलेल्या पपईच्या रंगाची केशरी फुलपाखरे, चांदण्यांनी चमचमणाऱ्या आकाशासारखी काळी पांढरी फुलपाखरे सुद्धा. काव्याच्या गावात हे सगळे रंग तिला बघायला मिळालेच होते. हे सगळं आठवून तिचं मन अगदी आनंदाने नाचू लागलं. फुलपाखरे दरवर्षी हजारो मैल प्रवास करून या बागेत येतात. इथे त्यांना खायला जास्त अन्न, चांगली हवा आणि अंडी घालण्यासाठी सुरक्षित जागा मिळते, लैला मॅडम म्हणाल्या.
त्यांच्या या प्रवासाला स्थलांतर असं म्हणतात. फुलपाखरे इतक्या दूरवर पंख फडफडवत येतात, मग उडताना ती दमत नाहीत का? एकीनं विचारलं. खूप जोराचा वारा असेल तर त्यांना पंख हलवावेच लागत नाहीत, काव्यानं माहिती पुरवली. ती फक्त त्यांचे पंख पसरवतात आणि वाऱ्यावर तरंगत राहतात. बापरे, भलतेच धक्के बसत असतील त्यांना प्रवासात, मेरी हळूच काव्याला म्हणाली. काव्याला तिचा बंगळुरूला येतानाचा बस प्रवास आठवला. सगळ्या सामानाच्या मध्ये बसून घुसमटून केला होता तिने तो. कित्येक तास धक्के खात इकडे तिकडे कलंडत केलेला प्रवास. फुलपाखराच्या फुलपाखराला हवेत उडताना असंच वाटत असेल का? फुलपाखरे जेव्हा स्थलांतर करतात तेव्हा ती नद्यांच्या प्रवाहाच्या मार्गाने येतात. वाटेत ती नद्यांच्या काठावर उतरतात. तिथे आपल्या पायांनी खनिज शोधून घेतात. म्हणजे फुलपाखरे चक्क चिखलात डबक्यात पाय रुतवून अन्नद्रव्य टिपून घेत असतात, लैला मॅडमनी सांगितलं. काय? ते चिखलात पाय घालतात? किती मजा आहे, मेरी म्हणाली. मेरी आणि काव्या एकमेकींकडे पाहून हसल्या. मज्जाच खरी, काव्या म्हणाली. पण हल्ली अशी पाण्याची डबकी असतात तरी कुठे? काव्याच्या गावात मधून काही माणसे येतात आणि नदीतून वाळू उपसून घेऊन जातात. मग तिथले वातावरण अधिकाधिक तापत जाते. पाऊस कमी कमी पडू लागतो. गेल्या वर्षी तर नदी अगदी कोरडी फटक पडली होती. डबक्यात पाय बुडवायला फुलपाखरांना पुरेसं पाणीच नव्हतं. काव्याच्या कुटुंबाला शेतीसाठी सुद्धा पुरेसं पाणी मिळालं नाही. म्हणून तर ते सगळे बंगळुरूला राहायला आले. काव्या, तुला फुलपाखरांबद्दल बरीच माहिती आहे ग, लैला मॅडम म्हणाल्या. कारण मला फुलपाखरं आवडतात, काव्या म्हणाली. तुला फुलपाखरं एवढी का ग आवडतात? मेरीने विचारलं. फुलपाखरांबाबत आवडणारी अशी एखादीच गोष्ट कशी सांगणार? त्यांच्या शरीरावरचे ठिपके किंवा पट्टे मला फार आवडतात. आपल्या लांब नाकानं फुलपाखरं फुलांमधला रस शोषून घेतात. शिवाय ती सगळीकडे परागकण पसरवतात. त्यामुळे सगळीकडे फुलंच फुलं उगवतात, काव्या म्हणाली. फुलपाखरं खूप दूरवर उडत जातात, पण वाटेत जिथे कुठे थांबतात तिथे ती नवीन मित्र जमवतात, काव्या मेरीचा हात धरून म्हणाली. ती असतात छोटूशी पण किती धीट असतात. अगदी तुझ्यासारखीच, लैला मॅडम म्हणाल्या. काव्या एकदम मनमोकळं हसली, जणू काही एखाद्या फुलपाखराने पसरलेले पंखच. मग कशी वाटली गोष्ट? मज्जा? छान छान. बरं, आता ही ॲक्टिव्हिटी करून बघा. फुलपाखरांसाठी विश्रांतीचा थांबा. भारतात फुलपाखरे वर्षातून 2दा स्थलांतर करतात. अलीकडे नद्या आणि जंगलं नष्ट होत असल्यामुळे फुलपाखरांचा प्रवास दिवसेंदिवस कठीण होत चाललाय. त्यांना वाटेत कुठे विश्रांतीसाठी जागाच उरलेली नाहीये. एवढ्या प्रवासात त्यांना दमायला होतं. आपण फुलपाखरांना मदत करू शकतो. त्यांच्या विश्रांतीसाठी सुरक्षित जागा निर्माण करू शकतो. त्यांना अन्न पाण्याची सोय करून देऊ शकतो. ती कशी? टप्पा नंबर 1, उंच काठ असलेलं एक सपाट भांडं घ्या. उदाहरण थाळी किंवा परात किंवा कुठलीही प्लेट तुमच्या घरात असेलच. मग त्याच भांड्याला लाल, केशरी किंवा पिवळा रंग लावा. याचं कारण असं की फुलपाखरांना गडद रंग आवडतात. मग त्या भांड्यात फुलपाखरांच्या आवडीचं खाद्य ठेवा. ही अगदी सोपी गोष्ट आहे. 4 कप पाण्यात 1 कप साखर घालून त्याचं मिश्रण बनवा आणि त्यात पिकलेल्या फळांचे तुकडे घाला. फुलपाखरांना केळी, आंबे, पेरू, पपई, संत्री ही फळं प्रिय आहेत. मग हे भांडं बाहेर अंगणात, बाल्कनीत किंवा खिडकीच्या कट्ट्यावर ठेवा. दर 2-3 दिवसांनी भांडं स्वच्छ करून पुन्हा त्यात सगळं खाणं भरून ठेवा. तुम्ही फुलझाडं लावलीत तर आणखी जास्त फुलपाखरं आकर्षित होतील.
फुलपाखरांना जिरेनियम, डेलिया, वर्बेना, सूर्यफुलं किंवा अजून इतर अनेक फुलं त्यांना फार आवडतात. ही रोपं कुंड्यांमध्ये लावून खिडकीत किंवा जमिनीवर ठेवता येतात. त्यासाठी फारशी जागा लागत नाही. मग लावाल की नाही झाडं? आणि ठेवाल की नाही ताटं तुमच्या फुलपाखरांना आकर्षित करण्यासाठी? आणि तुमचा अनुभव जो काही असेल तो मला नक्की कमेंट्समध्ये कळवा. तोपर्यंत टाटा.